अंतिकाळी जे स्मरण त्याचे येई अंतरी जाणं, अंतिकाळी जे स्मरण त्याचे येई अंतरी जाणं. संत म्हणतात, शेवटच्या क्षणी जे आठवतं ते अचानक येत नाही, ते आयुष्यभर तयार झालेलंच असतं. जय जय रामकृष्ण हरी. मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजचा विषय आहे म्हातारपण येण्याआधी नामाची सवय लावली नाही तर शेवटी काय होतं. काय होत असेल बरं? कधी विचार केलाय का? आज आपल्याला नाम घ्यायला वेळ नाही, पण उद्या शरीरच साथ देईल किंवा नाही, तेव्हा नाम घ्यायची ताकद तरी आपल्यामध्ये उरेल का? आजचं जीवन खूप धावपळीच आहे, विचारांचे, चिंतेचे आहे. आज हातात मोबाईल आहे, उद्या हातच थरथरत असतील. आज डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर आहेत, उद्या डोळे मिटलेले असतील. तेव्हा एकच प्रश्न उरतो, म्हातारपण येण्याआधी नामाची सवय लावली नाही तर शेवटी काय होतं? अंतिकाळी जे स्मरण त्याचे अंतरी जाणं. संत सांगतात, शेवटच्या क्षणी जे आठवतं ते अचानक येत नाही. शेवटच्या क्षणी जे आठवतं ते अचानक येत नाही, ते आयुष्यभर तयार झालेलं असतं. म्हणजे नक्की काय बरं? शेवटचा क्षण हा नवा नसतो, तो संपूर्ण आयुष्याचा आरसा असतो. आपण आयुष्यभर ज्याचा विचार केला, ज्याला मन दिलं, ज्याच्यात रमलो, तेच त्या क्षणी मनाच्या दारात उभं राहतं. देवाचं नाम जर रोजच्या श्वासात नसेल तर शेवटच्या श्वासात ते जबरदस्तीने येत नाही. देवाचं नाम जर रोजच्या श्वासात नसेल तर ते शेवटच्या श्वासात ते जबरदस्तीने येणार नाही. म्हणूनच संत म्हणतात, अंतकाळात येणारं स्मरण आयुष्यभराच्या सवयीचे फळ असतं. आज मन जिथे ठेवतो, उद्या अंत तिथेच होतो. आजच्या माणसाचं वास्तव्य जीवन. आजचा माणूस म्हणतो, आता नाही, म्हातारपण करेन. पण 2026 म्हातारपण म्हणजे काय? आजचं 35-40च्या वयात थकवा, आजच चिंता, BP, शुगर, आजच झोप न लागणं, आजच मन अस्वस्थ. मग जेव्हा खऱ्या अर्थानं म्हातारपण येईल तेव्हा लक्षच लागत नाही, स्मरणशक्ती कमी, आवाज कमजोर, श्वास अडखळणारा. तेव्हा नाम घ्यायचं असेल तरी शरीर साथ देईल किंवा नसेल. परंतु नाम ही शेवटची गोष्ट नाही, ती सवय आहे. नाम म्हणजे शेवटी म्हणायची गोष्ट नाही, नाम म्हणजे आयुष्यभराची सवय. जसं लहानपणी सायकल शिकली ते शेवटी आठवते, पण जे कधी शिकलोच नाही ते शेवटी जमेल का? जो माणूस आयुष्यभर फक्त पैसाच मोजत राहिला तो शेवटी नाम कसं मोजणार? म्हणूनच शेवटचा काळ आणि त्यावेळेचं असणारं खरं वास्तव्य. शेवटच्या दिवसात औषधांचे आवाज, हॉस्पिटलचे वास, मशीनचे बिल, लोकांची धावपळ आणि मनात हे सगळं मी कशासाठी केलं? देवासाठी तर मी वेळच काढला नाही. आता उशीर झाला. तेव्हा ओठ हलतात पण नाम येत नाही. डोळे ओले होतात, डोळे ओलावतात, पण श्रद्धा जागी होत नाही. मन घाबरतं कारण आधार नाही. मी असं अजिबात म्हणत नाही की म्हातारपणात आपल्याजवळ कोणीच नसतं किंवा आपली मुलं आपल्याकडे दुर्लक्ष करतात, तसं नाही. पण आजचा काळ असा आहे की आपली मुलं आपल्या संसारात गुंतलेली असतात, त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्याचं ओझं असतं. सकाळपासून काम, संध्याकाळी थकून घरी येतात. बोलायचं मन असतं, पण वेळ आणि ताकद दोन्ही उरत नाही. नातवंडही वाईट नाही, पण त्यांचं जग वेगळंच आहे. मोबाईल, स्क्रीन, अभ्यास, खेळ, ते त्यात रमलेले असतात. म्हणजेच प्रेम कमी झालेलं नसतं, फक्त वेळ कमी झालेली असते. आणि अशा वेळी माणसाला एक शांत आधार हवा असतो, कोणावर तक्रार न करता, कोणावर दोष न देता. तेव्हा संत म्हणतात, जर आयुष्यभर नामाची सवय लावलेली असेल तर त्या शांततेत आपल्याला एकटेपणा जाणवत नाही. नाम सोबत असतं. बोलायला वेळ नको, तक्रार नको, अपेक्षा नको. फक्त मन
मोकळं करायला देव असतो. ज्याने नामाची सवय लावली होती आणि दुसरीकडे ज्यांनी वय असतानाच नाम धरलं, ते आजारी असले तरी शांत, शरीर कमजोर पण मन स्थिर. मृत्यूची भीती नाही, कारण देव ओळखीच आहे. त्यासाठी मृत्यू म्हणजे भेट, परतीचा प्रवास. यावर संतांचा इशारा. संत म्हणतात, संत तुकाराम महाराज म्हणतात, आता नाही तर कधी, आता नाही तर कधी देह नश्वर जाणं, आता नाही तर कधी देह नश्वर जाणं. संत स्पष्ट सांगतात, म्हातारपणी करीन. ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे, स्वतःशी केलेली. म्हणजे संत तुकाराम महाराज काय सांगण्याचा प्रयत्न करतात, तर संत तुकाराम इथे आपल्याला घाबरवत नाही, ते आपल्याला जाग करतायत. आता नाही तर कधी याचा अर्थ असा नाही की सगळं सोडून द्या, तर याचा अर्थ असा की जे करायचं आहे ते पुढे ढकलू नका. देह नश्वर आहे, आज आहे उद्या नसेल. आश्वास आपला आहे पण उद्याची खात्री नाही. आणि म्हणूनच संत म्हणतात, म्हातारपणी करीन. ही भक्ती नाही, ती स्वतःला दिलेली एक सबब आहे. कारण म्हातारपणात शक्ती कमी असते, मन चंचल असतं आणि वेळ आपल्या हातात नसतो. म्हणूनच संतांचा खरा अर्थ असा आहे, आज थोडंसं जरी केलं तरी ते उद्यावर सोडण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आजचं एक नाम उद्या संपूर्ण आधार बनतं. मग आज काय करायचं? मोठं काही नको. सकाळी उठल्यावर 1 मिनिट नाम, 1 मिनिट नामस्मरण. रात्री झोपल्याआधी 1 मिनिट नाम. संकटात एकदा राम, आनंदात एकदा विठ्ठल. बस ही सवय तयार झाली तर शेवटचा क्षण आपोआप पवित्र होतो. आज तुमच्याकडे श्वास आहे, वेल आहे, आवाज आहे, जाणीव आहे. देव तुमची वाट पाहतोय, पण शेवटपर्यंत नाही. आज नाही घेतलं तर उद्या देव घेईल आणि तेव्हा निवड तुमची नसणार. नाम हे मृत्यूपासून वाचवण्यासाठी नाही, नाम हे मृत्यूला घाबरू नये म्हणून आहे. आज थोडं सुरू करा, म्हातारपणावर सोडू नका. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नामाची सवय आजपासूनच लागवायची असेल तर आजच या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या जवळच्या माणसालाही सांगून द्या, जेणेकरून तेही शेवटी शांत मनाने देवाला आठवू शकतील. मनापासून सांगतो, हा छोटासा क्लिप तुमच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. सबस्क्राईब करा, घंटा दाबा आणि नामाची सवय आजपासून सुरू करा. आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विठ्ठल नक्की लिहा. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका. सनातन धर्म जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.